नमस्कार मंडळी. नियमांच्या कायद्यात राहून मनोरंजनाचा वायदा पूर्ण करायला आली आहे तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, इव्हेंट झाल्यानंतर एक कलाकार थांबलाय आपलं मानधन घ्यायला. चला बघूया त्याला त्याचं योग्य मानधन मिळतंय का ते. हा धमाल किस्सा घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप. आधी चालू करा ना. बघा का ते सगळं. हा आले मी आता सगळीकडे मीच लक्ष द्यायचं का. हो ए आवरा सगळे पट आवरतो. ए चला गय हा पोरींचा ना. चल तिकडे फोटो काढत बसलीये मरतीये. काय यांचं अहो कोणी दिसलं की फोटो काढायला या आले. यांचं काय नंतर ते मेमरी काय ते त्यांची संपली की घरी जाऊन फोटो डिलीट करतात. नाही तर काय कोणाबरोबर पण फोटो काढतात नंतर विचारतात ओ तुमचं नाव काय. यांचं काय करायचं सांगा मला. यांना माझं नावच माहिती नाही. नाही त्यांना माहित असेल. थँक्यू. चालेल थँक्यू. छान झालं. थँक्यू. पळतो मी. थँक्यू. सी यू. सी यू. येस. ओ ओ ओ ओ ओ जगताप ओ थांबा. ओय जगताप काय. जगताप नाही नाव माझं. प्रताप. पृथ्वी प्रताप. सॉरी सॉरी माझ्या वेंदळेपणाचं काय करायचं मला काही कळत नाही. ए वाद झाला बाबा जा तिकडे तिकडचं बसा बसा. सॉरी काय सॉरी ना माझं ना सगळं मलाच मॅनेज करावं लागतं ना. माझं काय मला जगताप म्हणालात म्हणून मी पटकन. आणि आता काय प्रताप काय जगताप काय तुमचं दोघांचं बायकांशी छान जमतं ना. हो एक मिनिट. म्हणजे म्हणजे नाही आता तो पैठणीचा खेळ काय खेळला तो. अरे काय बायका नुसत्या अशा अंगावर यायच्या बाकी होत्या. नाही थँक्यू. पण आता मी जरा निघतो. उशीर झालेला आहे. पेमेंट नकोय. नाही ठेवते. सॉरी 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 सॉरी. नाही काय झालं घाई का झालीये. आपला इव्हेंट लांबला ना तर त्याच्यामुळे गडबडीत मी निघालो ना तर मग पेमेंटचं. पण थँक्यू. युजली काय होतं तुम्हाला सांगतो इतर इव्हेंटवाले काय करतात ना फोटो आधी काढतात आणि गायब होतात आणि मग पैसेच देत नाहीत. नंतर मेसेज करतात की तुम्हाला हे करू ते गुगल पे. त्यांची ट्रिकच असते. पण तुम्ही ग्रेट आहात. थांबवून मला आवर्जून पैसे देतात. आमचं सगळं कसं चोख असतो. सगळं मीच करते ना. हे सगळं मॅनेजमेंट मीच करते. छान झालं. मानधन छान झालं ना. मानधन पण मीच भरते देते पण असं सगळं हातात आणून देते बाबा. एका हाताने मानधन घ्या दुसऱ्या हाताने वहीवरती सही करा. मानधन घेतले. वहीवर सही. छान झाला कार्यक्रम. एकदम चोख झाला. आणि काय बाप रे वै तुमचे ते जोक्स हो. अरे नको नको झाले जोक्स तुमचे. म्हणजे नको नको नाही म्हणजे मला हसून हसून माझा जीवन जात होता हो. तुमचं पाकिट मला नीट सापडत नाही कुठे ठेवले ते. मस्त म्हणजे ते सगळे जोक्स आम्ही सोशल मीडियावर वाचले होते. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होत ना बाप रे नको नको झालं. एक मिनिट नो प्रॉब्लेम. एक मिनिट तुम्ही ना वहीवर सही करा. एक मिनिट. हा मला वहीवर सही करायला वही द्या ना तुम्ही. त्याच्याशिवाय कसं वहीवर इथे याच्यात असते वही पण आय थिंक पर्स. वहीवर सही करा तोपर्यंत मी नीट शोधते. अरे दोन पेन आहेत सहीसाठी. पोरांनी ठेवली असतील चुकून. कुठे हो तुमचं पाकिट वहीवर. हे डान्सरचं पाकिट हे जादूगाराचं पाकिट. जादूगाराचं काय करायचं. काय करायचं आपण काय जादू फसली ना त्याची. असं टोपीत हात घातला ससा काढायला ससा बाहेरच येईना हो त्याचा. ससा मेला हट्टी आलाच नाही बाहेर. समोर छोटा पोरगा होता त्याने ही बोटांची जादू केली ती जास्त वर्क झाली. नाही पण त्याला पेमेंट नाही देऊ शकत. त्याचं ठरलं नव्हतं. यांचं ठरलं होतं ना मग त्याला पेमेंट दिला. कसं एखाद्याची जादू फसू शकते. आता आपण काय करणार. मीच बोलवलं होतं जादू फसली. आता तुमची स्किट नाही फसत हो. हो मागच्या टायमाला ते एका मोठ्या शो मधले 2 नट बोलवले होते. ते असे स्किट करत होते. समोर सगळी शांतता हो. हसायला कोण
आणि मेल्यांचा माज किती. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मी त्यांना बाबा नंतर जात पेमेंट पूर्ण केलं. पेमेंट कलाकारांचा अपमान करणं आमच्यात नाही. पेमेंट पूर्ण केलं पण जाताना परखडपणे सांगितलं बाबा जेवढा माज केला त्याच्या निम्मी तरी लोक हसली असती तर मला आनंद झाला असता बाबा. अरे तुम्ही पण माज आणि अभिनय याच्यात अभिनय मोठा पाहिजे ना हो इथे. आणि माज ह्यांचा माज इथे आणि अभिनय नाही. शांतता सगळी. लोक मेली हसायलाच तयार नाही हो. नाही पण तुम्ही एकदम साधे. आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे. आता तुम्ही नाही का सांगितलं होतं 4 कोर्स मील पाहिजे. आमचं पण मी सगळं परखडपणे माझं सगळं मी कोणाचे लाड नाही. मी सांगितलं बाबा कॅटरस वाला ठेवलाय तो जे वाढेल तो खायचं. बरोबर. नसेल आवडत तर मग शो संपल्यावर बाहेर हॉटेल पण असतात तिकडे जाऊन खायचं. सांगितलं होतं तुम्ही मला. सगळ्यांचं सेम असतं. ह्यांचा माझ इकडे अभिनय नाही. मला सांगितलं होतं हॉटेलला जा पेमेंट करा. तुमचं पेमेंट तुम्ही करा तुमचं असं मला असं सांगितलं होतं. आणि हॉटेलला पेमेंट करणार नाही माझ्या हे लक्षात आहे. ते ठरले 7,500 ना. 7,500 तुमचे. नाही पण तुमचं पण कौतुक आहे हो. पहिल्या फोनला तुम्ही 75,000 सांगितले होते बाबा. मी सांगितलं आमचं बाबा तेवढं बजेटच नाही. मी निक्षून फोन ठेवून दिला बाबा. निक्षून सांगितलं. शेवटी 4 दिवसांनी काय बाबा तुमचाच फोन आला. 7:30 मध्ये तयार झाला. मी ट्रॅव्हलिंग. मग काय ना बसा सॉरी ऍक्च्युली आमचं बजेट नाही. काय स्पॉन्सर असते तर काय प्रॉब्लेम होत नाही. बरोबर मला कळतंय. ते 3 ह्यावेळी आमचा गट फुटला. अरे 3 स्नेह मेळावे झाले त्यामुळे स्पॉन्सर सगळे डिवाइड झाले ना. नाही मोठं बजेट असेल स्पॉन्सर असतील ना तर आम्ही मोठ्या कलाकारांना पण बोलवतो. काही प्रॉब्लेम नाही. मोठ्या कलाकारांना म्हणजे नाही म्हणजे आम्ही लास्ट टाइम ना दत्तू मोरेंना बोलवलं होतं. अरे खूप दत्तू मोरेंना बोलवलं होतं. काय मज्जा आली तुम्हाला सांग. अरे दत्तू आहे आमचा हे आहे खूप चांगले स्पॉन्सर असते तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं ना. म्हणजे एक मिनिट म्हणजे नाही म्हणजे कमी पेमेंट मध्ये कशाला बोलवलं असतं जास्त पेमेंट. हा नाही हो अगदी मला हे आहेच. हे बघ मिळालं. एक मिनिट. येस हा हे घ्या तुमचं. एका हाताने नको 2 हाताने घ्या. वही माझ्याकडे द्या. वही माझ्याकडे द्या. हे तुमचं पाकीट. थँक्यू. बापरे बाप. काय दत्तू मोरेचं काय करू मी. बापरे तसं आलं ना असं सगळं घोळकाच जमा झाला हो बायकांचा. ह्या गेल्या बायका ह्या सोडायलाच तयार नाहीत त्यांना. 1 मिनिट फोटो दाखवते. फोटो माझ्या बॅगेत ना मेलं काय सगळं ढीक भरून कॅमेरा माझा. दत्तू मोरेंची लय मजा आली हो. काय त्यांनी मस्त धुमाकूळ घातला आहे. हे बघा फोटो बघा. हा फोटो ही बाई जवळ आता मुकाच घेईल की काय. मी तिला असं बाजूला केलं. बाई त्याची बायको गायक आहे. गायक नाहीये त्याची बायको. दत्तूची बायको गायक नाही गायनाक आहे. कोण आहे गायनाक. सेमच असतं ना. नाही गायक म्हणजे गायनाक म्हणजे काय हो तुम्ही फंबल मध्ये पण लाफ्टर काढता. काय खेळलात हो तुम्ही पैठणीचे खेळ. नाही मला अरे दत्तूचे फोटो खूप सुंदर आहेत. आमचा दत्तू बघा ना कळत नाही दत्तू बायकांसोबत खेळतोय का बायका दत्तू सोबत. मला फक्त माझं पाकिट जे तुम्ही ठेवलेलं आहे ना ते मला द्या. म्हणजे काय ना मला काय होतं वनिताताई ते पेढी भरवताना फोटो काढायचा होता त्यांच्यासोबत. आता त्यांना जायचंय. झालं तुमचा काढा तुमचा लवकर. माझा फोटो काढा. त्यांना फोटो काढायचंय. एक वेळ दे. हे पकड. एक आखा भरवा. येस आ करा. हा तुमच्या तोंडात उभं राहून खायचं आहे का मी. तुमचा बारीक करा. कोण खाते ते कळू. सॉरी ते काय ना माझा बारका भातचा आहे ना त्याला मी भात भरवतो. या काय आवाज काय ते. तुम्ही पेढा खाताना असं वाटतं जेसीबीच्या खाली पेढा अडकलाय. सॉरी म्हणजे असं सॉरी फोटो काढायचा. आता लाजत बसू नका पटकन फोटो काढून घ्या.
लाज उगाच झेलत नाही बसणार मी त्यांना. एक मिनिट काय म्हणाला तुम्ही? नाही त्या इथे असे लाजत बसतील ना म्हणून सॉरी. पटकन जा. ही आहे ना ही बारकी तुमची खूप फॅन आहे हा. तिचं मिसळीचं दुकान आहे तिचं. ते एकदा जा हा. ए काय करता? आता काय उचलणार आहेस का त्यांना पागल. ओ येस ओके येस. हो थांबा नका मला नाही पेढा खायचा. अरे नीट असं नका प्लीज मॅम प्लीज थोडं नीट उभं राहूया आपण. हो येस थँक्यू छान. माझं पाकिट तोंडात न सॉरी चला डन थँक्यू चला येस छान मला मस्त आवडलेलं आहे मला. थँक्यू माझं पाकिट पोरी पाकिट त्यांचं पाकिट हे चुकताय काय होतं गल्लत होती माझं पाकिट मला द्यायचं नाही आत ना ते मला हे तुमचं पाकिट हे माझं पाकिट आहे येस म्हणजे अँकर वाला शॉर्टकट मध्ये लिहिले पृथ्वी प्रताप कुठे लिहित बसू. थँक्यू मोजून घ्या थँक्यू मोजायचं काय नाही उगाच कमी जास्त नको व्हायला ना म्हणून. नाही जास्त झाले तर उत्तम माझाच फायदा आहे. मग कमी आहेत 6,000च दिलेत. पूर्ण द्या असं नका करू पूर्ण द्या. नाही असं नको वरचे 1,500 हिशोब इथे असतो मी एकदम चोख. नाही तुम्ही नीट व्यवस्थित मोजा. काय झालंय मगापासून तुम्ही ना फार गडबड करता. त्याच्यात आहेत का बघा असं नका बसून मोजा. नाही ग तुम्ही ऑलरेडी मी 75,000 मी 7.5 आलेलो आहे तर तुम्हाला असं नका करू. मला 6.5 पण नाही चला नाही सगळे पैसे मोजून ठेवले व्यवस्थित मला द्यायचं ते दाखवा. गपचूप मोजा आणि सगळ्यांना कळेल असं नका मोजा. काय ओल केली स्टेजवर एकदम मान्यवरासारखे वावरता पैसे घेताना एकदम लाचार होता. नाही एक वाटलं म्हणून सांगितलं. हे ना खूप गडबड व्हायला लागली. एवढे नाहीच आहेत ते एवढी गडबड होण्या इतके नाहीच आहेत तेवढे पैसे. हे पाकिट हातात सगळं मॅनेज होत नाही ना सगळं डोक्यात बाकीचे पण हिशोब सुरू आहेत ना. पटकन प्लीज पटकन ते ते प्राजक्ता माळीने हल्ली तुमच्यासोबत रील केलं बघा ते जबरदस्ती केलं का हो तुमच्यासोबत. नाही ते चेहऱ्यावर तिच्या फार इच्छा दिसत नव्हती. हे करा मोजा सॉरी प्लीज मोजा व्यवस्थित तुमच्या हाताने मला द्या. काय केवढ्या ओल्या केल्यात त्या घरी जाऊन खाटेवर वाळत टाकावे लागतील मला. आता 6 झालेत की 7.5 झालेत मला काहीच कळत नाही. एक मिनिट 2 3 ऐका ना सॉरी आत्ता सांगते आमच्या इथे ना आता अध्यक्षपदाची निवडणूक आहे. एक छोटा बाईट मिळेल. पथनाट्य करीन मी एकटा पथनाट्य करीन मी तुमच्या अध्यक्षपदासाठी. माझे 7,500 रुपये मला द्या. अर्धा तास झाला टाइमपास चाललेला आहे या एका पाकिटासाठी. बावळट युजलेस. चिडायचं नाही म्हणून किती वेळा मी प्रयत्न करायचे पण हेच किंमत नाही मला. बाहेर काळा कुत्रा ओळखत नाही मला. जगताप आवाज देतात मला. प्रताप पैसे माझ्याच हातात आहे. तुम्ही रिकामं पाकीट. वा तुमच्या परफॉर्मन्सच्या वेळी समोर शांतता नव्हती हे जास्त महत्वाचं. एकदम मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा छान होता विषय. आपल्या आयुष्यात वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत घडत असतात घडत राहू नयेत पण खूप रिलेटेबल विषय होता आणि खूप छान मांडला तुम्ही. छोटासा विषय होता आणि तो पटकन संपणं फार गरजेचं होतं आणि तो तुम्ही करेक्ट वेळेत संपवलात. म्हणजे तर ऑब्झर्वेशन फार मस्त होतं. म्हणजे अशी कॅरेक्टर्स बघायला मिळतातच अशा इव्हेंट्सच्या प्रसंगी. मस्त विषय होता आणि मस्त मांडला तुम्ही. मजा आली. सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. वने तुझे व्हॉइस ओव्हर्स कधी कधी मला ऐकू येतात इतकी मी तुला ओळखते आणि आत्ताचे व्हॉइस ओव्हर्स पण मला ऐकू येतात. पण त्याला मी मात करून पुढे हे सांगेन की तू कॅरेक्टरचा सोल पकडलास आणि एकदाही काही स्लिप होऊ दिलं नाहीस. मस्त केलंस. पीपी खूप छान. काही जागा इतक्या सुंदर घेतल्यास. मला प्रियांका आणि प्रियदर्शनीची एंट्री पण खूप आवडली. फारच छोटीशीच एंट्री होती पण खूप खमंग एंट्री होती. नेहमी बघायला मिळणारी किंवा रिलेट होणारी कॉन्सेप्ट होती आणि मला असं वाटतं की या निमित्ताने आपलं हे जे जग आहे त्याच्या
पाठीमागे किंवा पडद्याच्या मागे काय घडतं हेही लोकांपर्यंत पोहोचेल. मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले गेले आहेत एका दिग्दर्शकाला भेटायला. चला बघूया या भेटीमधून नेमकं काय निष्पन्न होतंय ते. ही ग्रेट भेट घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, रत्नागिरीचा रत्न श्रमेश आणि विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप. नाही यार श्रमेश, नाही 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 नाही, हे काय आहे, चेहरे आहेत काय यार? नाही यार श्रमेश, आपण ना फिल्म बनवतो, फिल्म. बरोबर सर. म्हणजे नुसती फिल्म नाही बनवतो, आपण इतिहास घडवणार आहे, कळतं का तुला? येस सर. काय स्क्रिप्ट झाले यार, काय काय म्हणजे असे संवाद, अशी गोष्ट रोज नाही जुळून येत. खरं आहे सर. काय लेखकाच्या हातानं लिहिलं गेलंय यार. खरं काय करू या हातांचं? सर. संपेल. नाही यार रमेश, तू ना मेरा चीफ एडी आहे. मला माहिती आहे सर. तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याला 22 दिवसात संपूर्ण शूटिंग कंप्लीट करायचंय. येस सर. लक्षात घे. होणार सर, माझा फुल सपोर्ट आहे सर. पण प्रॉब्लेम काय, आपलं कास्टिंग अजून फायनल नाही झालंय. त्याच्याशिवाय ना 22 दिवसात काय 22 वर्षात आपण पिक्चर करू शकत नाही. पवन महाजन आपला जो मेन रोल आहे तो अजून फायनल नाही. पवन 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 नाही मिल रहा है यार मेरे को. मला मनासारखा पवन सापडत नाहीये अजून. तुला सांगतो शमेश, मेरा ड्रीम प्रोजेक्ट है, तो मुझे कॉम्प्रोमाइज नहीं करना है. पवन पाहिजे यार, पवन शोधा, पवन शोधा. सर, समीर चौगुले म्हणून कोणी आलेत? समीर? हो सर. पाठव पाठव. अरे समीर, आपला समीर पाठव, त्याला पाठवतो. हात पाठव. अरे सम्या आला. सम्या कसा काय इतक्या दिवसाने आला? अरे सम्या, ये यार ये. अरे प्लीज कम सम्या. सर, अरे कैसा है? मानसी कुंभेकर सर. अरे हे चल. अरे ठीक आहे यार. हॅलो समीर चौगुले. मला कोण नाही ओळखत सर. बस सम्या. सर बसा, तुम्ही बसा. सम्या काय करताय यार तुम्ही लोक? नाही वेडी लोक हसत नाही. बघितलं तू? बघितलं. रोज काय फार वेडी आहेत. कमाल करताय. थँक्यू सर. थँक्यू. अरे माझ्या ऑफिसला कसं काय? नाही सर, इथे बाजूला स्टुडिओ आहे ना, डबिंग स्टुडिओ, तिकडे मी हल्ली येतो. अच्छा, काय रिसेप्शनिस्ट म्हणून लागलाय? असं नाही सर. नाही सर, एक जोकिंग पिक्चरचं डबिंग सुरू आहे माझ्या. 2 पिक्चर. पिक्चर कर रहा है? हो सर. फिल्म करनी चाहिए. ए रमेश. हा सर. अरे समीर यार. अरे समय. अरे आपण इतका वेळ बोलतो सम्या. येस सर. येस सर. अरे सम्या यार, म्हणजे इसको बोलतोय कोइन्सिडन्स, योगायोग बोलतात याला. हो सर. मला तू आलास आणि प्रॉब्लेम सॉल्व. नाही सर, म्हणजे मला कळलं नाही सर काय. बस मी सांगतो बस काय. मला एक फिल्म करा. हो सर. ऑफकोर्स. कमाल. सर ऑफकोर्स तुम्ही करणार म्हटल्यावर कमालच होणार सर. म्हणजे आउट ऑफ द वर्ड है इसका. हो सर, बरोबर आहे. तो उसमें जो मेन लीड रोल है, हाँ, पवन महाजन. हाँ, पवन महाजन वो मतलब मिडल क्लास है. येस. लीड रोल आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव आहे पवन महाजन. ओके सर. साधारणतः मध्यमवर्गीय. आणि माझ्या डोक्यात काय होतं व्हिज्युअलायझेशन की वो तर असं किंचितसं टक्कल असेल. ओके सर. चेहऱ्याने दिसायला टिपिकल मध्यमवर्गीय, ओके, पण जबाबदार. येस. आणि चांगला ऍक्टर हवा होता. करेक्ट. आणि सर उत्तम कॉमेडी सेन्स. येस, उत्तम कॉमेडी सेन्स. इतकी दिवस आम्ही शोधतोय, तो पवन सापडत नव्हता. आणि आज बघ तू स्वतःहून चालत ऑफिस मध्ये आला. काय करशील? मी याच्यावर काय सांगू सर. सॉरी, म्हणजे सॉरी नाही सर. थँक्यू. अरे नाही यार सम्या, थँक्स टू यू. होय. थँक्यू यार सम्या, तू आज आलास. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच सर. सम्या बोल ना यार. काय? असं कोणी ऍक्टर असेल तर सांग ना यार. मग काय. अरे तुम्ही लोक काय इव्हेंटला जाताना ते प्रमोशन तुमच्याकडे येतं ना, माहिती असेल ना असं. बरोबर सर. सांग ना यार, कोण असेल असा ऍक्टर? हा म्हणजे मीच. पृथ्वी प्रताप करेगा क्या? हा सर. काय वाटतं पृथ्वी प्रताप? तो तुमच्या हास्यजत्रेतला पृथ्वी प्रताप? नाही, हा करेल सर. त्याचं काही म्हणजे म्हणजे अंगावर पडलं की करतो सर तो. तसं काय इश्यू नाही त्याचा. पण सर हे नाही ना, टक्कल नाही ना सर. सर टक्कल नाही ना. पण टक्कल नसला तरी मॅनेज होईल, काय प्रॉब्लेम नाही. हो नाही टक्कल पाहिजे. कोण आहे तू?
टक्कल पाहिजे सर. सर. नाही सॉरी बरं, chief सर, आहे. मध्यमवर्गीय आहे ना सर रोल म्हटल्यावर टक्कल पाहिजे ना सर. टक्कल शिवाय मजाच नाही ना सर. नाही असं कसं सर, म्हणजे शाकाल मोगॅम्बो हे टक्कल होते पण ते मध्यमवर्गीय होते का? नाही, ते श्रीमंत होते सर. अरे विलनचे रूल कशाला लावतो रे तू सर. नाही सर, तो विलनचे रूल लावतोय. अरे नाही ना, मध्यमवर्गीय म्हटलं लोक जातील यार, टक्कल नाही जाते असं होईल. मध्यमवर्गीय म्हटल्यावर टक्कल पाहिजे सर. आणि सर ते पृथ्वीक हे आहे ना प्रताप, अच्छा दोस्त आहे आपला. दोस्त मस्त आहे सर, ऍक्टर मस्त आहे सर, पण तो हे आहे सर कटकट आहे. पण तो हे नाही करणार, म्हणजे टक्कल करणार नाही तो. नाही करणार सर, टक्कल नाही करणार सर. कटकटे आहे तो, तेच तर सांगतोय सर. कटकट करतो. तुम्ही त्याला मेन रोल कुठलाही द्या, पाकिजा मधला मीना कुमारीचा रोल दिलात ना तरी तो नाही सर, कटकट करणार सर. हा 4 कोर्स मिल नाहीये वगैरे असे प्रश्न असतात सर त्याचे. किंवा रात्री ते हे घालतात ना ते हॉटेलवर चादर, अरे ही काय चुरगळलेली आहे, किंवा तो मेडिचेक्सचा साबण मिळतो ना छोटा, तो दिलाच नाही वगैरे, याच्यात आहे सर. हा, आणि एकदम असं ओरिजिनल हे नाहीये सर मध्यमवर्गीय. ओ कम पडताय कचकड्याचं मध्यमवर्गीय आहे सर. केलं की तुटून पडतं सर. नको तो पृथ्वी प्रताप नको. हा तेच म्हटलं ना मी सर. हा यार मेरा पवन कौन यार, कहाँ मिलेगा पवन मेरे को यार. हा यार. यार ऍक्च्युली सर तुम्ही कुठेही आजूबाजूला बघितलात तरी अरे हा रे बाजूलाच होता, मी एवढा लांब शोधतो. करेक्ट ऐसा हो सकता है, असं होऊ शकतंय सर. होतं की अरे 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 आपण बाजूलाच होता आणि मी शोधत बसलं. होऊ शकतं सर असं. ए समीर. यस. अरे एक काम कर, मोबाइल निकाल. का मोबाइल का सर? फ्रेंड लिस्ट चेक कर, तेरे को नाम पता चलेगा कौन जाएगा. देख पवन के लिए, देखना जाएगा मिलेगा. मी सर, मी सर. कमाल काम केलंय सईने मिमी मध्ये. आहा काय चोपलाय सईने मिमी. एक नंबर. नाही पण सई सर मध्यमवर्गीय पुरुष नाही करणार सर. आणि टक्कल करायला कुरकुर करणार सर, मला माहिती आहे सर. ते करणार नाही सर. अरे सही क्यों करेगी यार, सही अभी वो गई बॉलीवुड में गई यार. बरोबर. वो नाही सही ठीक आहे. पर हा कसा आहे माहिती आहे तुला सांगतो, पवननं खूप आतून लिहिलाय मी. म्हणजे स्क्रिप्ट आहे ना, स्क्रिप्ट आउटस्टँडिंग, आउट ऑफ द वर्ड. ऑब्विसली सर. मी कधी स्वतःचं कौतुक करत, कधी बघितलं मला? नाही, मी पहिल्यांदा बघितलं स्वतःचं कौतुक कधीच नाही करत. पण हे जे स्क्रिप्ट आहे ना सम्या, अकॅडमी अवॉर्ड हे डायरेक्ट बाकी मध्ये काहीच मध्ये कुठं नाही, डायरेक्ट तिकडे देवाचा हात डायरेक्ट. अकॅडमी अवॉर्ड. तुला सांगतो मला पवन ज्यावेळी असे ते मी लिहिलेले संवाद असे मोठ्या पडद्यावर बोलेल ना सम्या, छा जाएगा यार पवन मेरा. कम्प्लीट. होय आहे मी मिडल क्लास. काय जरा शिवी वाटली ना मिडल क्लास हा शब्द म्हणजे. पण या फसवणुकीच्या आणि आत्मघाताच्या दलदलीत मिडल क्लास नावाचं एकच पुष्प टिकून राहणार आहे, कारण तेच त्याचं अस्तित्व आहे, तेच त्याचं प्राक्तन आहे. ओ सॉरी सर, मी एकदम सॉरी सर. शमेश तू ऐकलं? समय एक बार बोल. एक बार बोल. होय आहे मी मिडल क्लास. काय झालं शिवी म्हटली ना मिडल क्लास हा शब्द म्हणजे. पण या फसवणुकीच्या आणि आत्मघाताच्या दलदलीत मिडल क्लास नावाचं एकच फूल टिकून राहणार आहे, कारण तेच त्याचं अस्तित्व आहे, तेच त्याचं प्राक्तन आहे. यही चाहिए मेरे को यही चाहिए. थँक्यू सर. समय अरे हे असंच हवंय मला. येस सर. मी लिहिलेले शब्द अर्थ समजून लोकांपर्यंत पोहोचवणारा असाच ऍक्टर हवाय. थँक्यू सर. हेच पाहिजे होतं यार समय मला. येस समय बोल ना यार, कोई एक एक्टर ऐसा बोल ना यार सम्या. नहीं यार ये भी नहीं जाएगा ऐसा. सेम हवाय आपल्याला. सर तो विराज की कोणतरी आहे, तो जाईल का? नो. अरे विराज जगताप. नो आय एम सॉरी सर. अरे अच्छा नो सर. तो हल्ली नवीन पॅच लावून वाकलेला काका कुवासारखा दिसतो. नाही सर. आणि आय एम सिरिटी बिटवीन यू अँड मी सर. तो डिरेक्शन डिपार्टमेंटचा आहे सर. हा पर ऍक्टिंग भी अच्छा करता है. नाही बरोबर आहे सर, पण ते तिथे सर आहेत ना गोस्वामी सर, डिरेक्टर आमचे सचिन. खडूस आहेत सर. सचिन सर सोडणार नाहीत त्यांना सर. अरे यार वो खडूस झालाय सचिन. हो सर. सर ते तुम्हाला सांगतो विराजला सोडणार नाहीत सर. नाही खडूस नाही सोडणार, विराजला नाही सोडणार. हा मग एखाद्या सिनियर ऍक्टरला सोडू शकतील सर. म्हणजे कदाचित मी असेल तर बाबा मी तुझा बाबा मला म्हणू शकतात ते. किंवा अगदी तो मी असेन तर बाबा तुझा पिक्चरला असं म्हणू शकतो. किंवा अगदी गेला बाजार बाबा
मी असेन. नाही, नाही. बाबा तू जा म्हणाल. समय मैं बात करता है सचिन से, वैसे हो जाएगा. पण मला सांग आधी विराजला गाता येतं का? गाण्याचा काही संबंध नाही. नाही नाही, मन नको मन नको. हा, तेच तुला म्हणलं, तो पवन जो मी लिहिलाय ना, हा गाण्याचा सेन्स हवा. कमाल आहे यार, ते कॅरेक्टर एवढं जमलंय ना. तर का बोलताय काय म्हणजे सीन सांगतो तुला कॅरेक्टरचं थोडंसं. पवन ना एका कार्यक्रमात असतो आणि तो किशोर कुमारचा मोठा फॅन आहे. येस येस, तो किशोर कुमारचा मोठा फॅन आहे आणि तो जस्ट गुणगुणत असतो. येस. आणि त्याला तसं गुणगुणत बघत असताना बोलतो क्या बोलतो नाही म्हणता बोला का नाही. तिथे हिरोईन येते, कृती सेनन. कोण सर? कृती सेनन येते त्याला गुणगुणताना बघून. म्हणजे त्याच्या कृती सेनन सगळ्या बोल मध्ये किसी को याला मला माहितीये, कृतीला येऊन माहिती नाही, ते पिक्चर मध्ये आहे. आवाज वगैरे कृती सेनन. हा. सो कृती बघते त्याला गुणगुणताना आणि देन अरे ये बंदा बहुत अच्छा है असं कोणती त्याला तिथून ओळखते, उचलते मोठ्या प्लॅटफॉर्मला नेते. आणि मग तिथे तो सेटल होतो, मोठा सिंगर बनतो आणि मग कृती त्याच्या प्रेमात पडते. आणि मॉरिशसला करतोय आपण नंतर स्कॉटलँड, मॉरिशस आणि स्कॉटलँड. कमाल पुढे यायचं प्लॉट सर. पण म्हणजे मुळात महत्वाचं काय, पवनला गाण्याचा सेन्स. सर मी फॅन आहे, मी पण किशोर कुमारचा जस्ट एक फॅन आहे. तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही काय सर सगळेच फॅन आहेत sir. Yeah, of course. म्हणजे जेव्हा पवन महाजन जेव्हा गाईल ना, म्हणजे सर आपण हास्य जत्रेतली मोनल कडलं घेतली तर सर सर इमॅजिन करा सर, मोनल कडलं पवन केली. हा सर, पातळ पातळ मिशी, जरासा टक्कल आणि चष्मा लावला ना मध्यमवर्गीय वाटेल ती. मोनल पवन साठी. येस सर. मग त्याच्यापेक्षा त्याच्या मागे बाबा बसतो त्याच्या ढोलकीला पातळ मिशी आणि टक्कल लावा ना, ढोलकी म्हणा दिसेल मिडल क्लास. मोनल कडला क्लास. सॅम सॅम धीरे सॉरी, मोनल कडला क्लास तिकडे. तिला आत्ता विचारलं हास्य जत्रेत काय, तर असं करते ते. मोनल कडला क्लास. अरे तिला जुई चावला आणि जुई गडकरी बहिणी बहिणी वाटतात तिला. मोनल कडला क्लास. मेन रोल मोनल कडला क्लास. लीडचा रोल देताय तुम्ही. अरे कॉमेडी चित्रपट करा रे, पण लोकांचे जीव जातील इतका कॉमेडी चित्रपट करू नका. बरोबर समीर बराबर बात कर. मोनल कडलं ह्याला कळलं किती वर्ष झाले रे इंडस्ट्रीमध्ये. सॅम अरे सर विराज बोलतो यार, ऋतिक प्रताप बोलतो. चीफ एडी बरं सॅम नहीं बरोबर है. सॉरी सर कळलं. मोनल कडलं. श्रमेश वो उसको बहुत एक्सपीरियंस है कॉमेडी का, तो बरोबर बोलतोय. कॉमेडी फिल्म म्हटली ना श्रमेश की रिॲक्शन महत्वाची, ऍक्टर पेक्षा रिॲक्टर महत्वाचा. आणि पवन वी वॉन्ट गुड रिॲक्टर. कळलं का? पवन ने रिॲक्शन चांगला दिला पाहिजे. कळलं काय? सर मला आता कळलं समीर सर मगासपासून काय सांगतात सर. काय रे? पवन महाजन इथल्या रूम मध्येच आहे सर. इथे? हा इथे पवन महाजन मी शोधतो ते कॅरेक्टर इथे आहे. येस सर. मी मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना सर. येस सर. कोण? तुम्ही सर. तुम्ही बरोबर सर. मी पवन महाजन मैं करू? येस सर. समय ओ माय गॉड. अरे मी डिरेक्शन म्हणून मी विचारत नाही केला. मी मला जमेल पवन. हा जमेल करा. मी करा पवन महाजन. मी इथे बसलोय मगापासून रक्त ओके पर क्लू देतोय तुम्हाला. मी 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 माझ्याकडे दुर्लक्ष करा. नाही अरे मगापासून सर बसलोय ना मी. माझ्याबद्दल मला हे नाहीये टक्कल. मला मध्यमवर्गीय नाहीये, 50शीचा नाहीये सर. यार कमाल करता तुम्ही यार. अरे नाही करेक्ट माझ्याबद्दल बोलत होतो ना. सॉरी नाही बराबर आहे. अरे समीर स्वतः नाही करू शकत काय. पण काय झालं समीर, आम्हाला कळलं की तू खूप बिझी आहेस. अरे नाही सर बिझी नाही. सॉरी नाही सर मी बिझी नाहीये सर. हास्य जत्रा फक्त आता आठवड्यातले 2 दिवस झाले. ते प्रसादोक सुद्धा चंद्रमुखीच्या वेळेला म्हणाले होते सम्या याच्या पुढच्या माझ्या प्रत्येक चित्रपटात तू असणार. तेच इतरांच्या प्रत्येक चित्रपटात असतात. दर 2 दिवसांनी एक येतं पोस्टर त्यांचं. अरे हा माणूस किती काम करतो यार. अरे आम्हाला कोणी वालीच नाही यार. असं नका करू सर. आय एम सॉरी डन. अरे मी आहे ना हे रख दे. वो रोल
सॅम करेगा थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. समीर डन. नाही समीर डन. नाही सर काय सरांचं ऑलरेडी कास्टिंग झाले सर. कुठलं? रेल्वे स्टेशनवरचा सीन आहे ना. अरे नाही समय आय एम सो सॉरी काय झालं सर? तेरा ऑलरेडी कास्टिंग हो गया. माझं ऑलरेडी आहे आणि कडक रोल आहे, कमाल रोल आहे. पवन स्टेशनला उतरतो आणि त्याला विचारतो दादर कुठे आहे, तो बोलतो उधर आहे आणि तो उधर आहे बोलून त्याला असा हसतो. मेरे को नहीं जमता है तेरे जैसा, लेकिन वो हसतो एग्जैक्टली सेम हसतो. वो तू ही कर सकता है, इसलिए वो कास्टिंग तेरा फाइनल है. एवढाच रोल आहे माझा. वो लॉक स्टेशन किधर है? माझा डायलॉग काय? उधर है. एवढाच रोल आहे माझा सर. और हंसना है ना भाई. ऐसा मत करो. मुळे रोल गेला यार माझा. ऐसा करू नका. ऐसा मत करो. अच्छा ऐसा मत करो यार. काम नाही करो यार. वा वा वा, खूप मजा आणली. भन्नाट विषय. प्रसाद दा. वा जबरदस्त, फॅन्टॅस्टिक, मस्त कॉन्सेप्ट. समय अफलातून लिहिलं होतंस. त्याला एक कारुण्याची झालर होती थ्रू आउट की माझ्याकडे बघा ना सगळं माझ्यात आहे आणि तो तुझं टॅलेंट दाखवतोयस तेव्हा त्याचं लक्षच नाहीये. हा पार्ट इतका ब्रिलियंट होता आणि तो पश्चात ते तुझं दुर्लक्ष करणं सुद्धा इतकं कमाल होतं. म्हणजे मजा आली फार. रमेश फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. वंडरफुल. सई. जोरदार परफॉर्मन्स, मजा आली. तुमच्या मागे जी पोस्टर्स आहेत त्यांनी पण एक वेगळाच फील आलाय आणि तुमचा गिव्ह अँड टेक दोघे तुम्ही जेव्हा असता तेव्हा काहीतरी क्रिएट होतंच 100% आणि आजही ते झालं. श्रमेश, तुझा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आणि छान होता. समीर, ज्या प्रकारे सॉरी आणि थँक्यू वापरलंस ते खूप इंटरेस्टिंग होतं. मजा आली. मंडळी, उन्हाळ्यात प्रवास आणि आंबा यांचा सीझन एकत्र सुरू होतो. चला बघूया यांचं फ्युजन काय कन्फ्युजन निर्माण करते तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. गाडी बघा असं चढू नका उगा, असं चढू नका नंतर गोंधळ घाल. हात खांबावर पिंपकुंटेश्वर गाडी चाललेली आहे बघा. पिंपकुंटेश्वर चाललेली आहे गाडी बघा. हो कंडक्टर, हो दिवली फाट्यावरनं जाते ना गाडी. तिकडची देतो. तुम्हाला काय झाले? काय झालं? सकाळपासून 18 फेऱ्या मारलं. जम्बलिंग नाही तर काय तुम्हाला दादोनू ही पिशवी जरा आत घ्या ना. काय थोडं स्टॉप आला का नाही अशी माणसं गोष्टात का नाही कुत्र्या गतीची अवस्था करते. दादोनू आमची पिशवी नाही तुमची? नाही आमची नाही हाती. बर तिकीट बोला चल. ते 2 हात खंबा द्या. 2 हात खांबा. पैसे द्या. चला. ही पिशवी जरा तिकडे घ्या तुमची. नाही माझी नाही, माझी हीच आहे बघा. इथे बॅग ही बघा, ही बघा माझी बॅग. ही तुम माझी नाही ती. मला काय. चला तिकीट बोला. दोन नको, एकच. मी एकटाच आहे ना. एक चांद सूर्य द्या. चांद सूर्य. हा द्या पटकन. हो काय झाले सुट्ट रक्कम बी दिलीत त्या. काय करतो घ्या ना पिशवी तिकडे राहतं. काय कर. नाही माय नाही ते मा काही संबंध नाही. आपला काही संबंध. तुमची नाही. बरं तिकीट बोला. तिकीट एक पानवल द्या. पानवल एक. पानवल. पानवलला जातो. पानवल हा जा पानवलला मस्त आहे. नाही मी राहतोच. भाऊ एक काम कर ना. लईच अडचण व्हायला लागली. घ्या ना तुमची पिशवी तुमच्याकडे. माझी नाही पिशवी. ही पिशवी तुमच्याकडे नाही. नाही तुमची नाही हो. बापर. तिकीट बोला. तिकीट. हळवाच वगैरे कांठ्या बसते किती ना. स्वतःची गाडी काढा ना मग. बायको आहे मी. ऑर्डर द्यायला कंडक्टर आहे मी. कोण आहे? कंडक्टर. पांघरी दे एक मला. पांघरी. एक मिनिट. हे ऐका ना तुम्ही पिशवी घ्या ना. इकडं तुमच्याकडे. माझा काय लांब पर्यंत संबंध नाही तिच्याशी. मी नुसतं पाकिट घेऊनच फिरतोय सगळीकडे.
ही पिशवी तुमची ना? माझं काय नाही. गाडी सोडा ना लवकर, जाऊ दे ना. चला चला. नाही नाही, ही पिशवी कुणाचीच नाही. आमची नाही, आमचं काही जमत नाही. जाऊ दे ना, विषय सोडा सोडा. गाडी सोडा, जाऊ दे गेला का. चला उशीर होती. अजून 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटं आहेत अजून. 10 मिनिटांनी गाडी सुटणार आहे. ह्याचा निकाल लागला पाहिजे. होय, होय, होय. पिशवी कोणाची आहे ही? नाही आमची नाही. अरे म्हणजे ही बेवारस आहे. व्यवहार हो, काय झालं? हात लावू नका. आतमध्ये बॉम्ब असला मग बॉम्ब असू शकतो. बेवारच पिशवी म्हटलं बॉम्ब. येडे झालं का तुम्ही? कळत नाही. अरे एसटीच बसलेल्या माणसाच्या खिच्यात जेमतेम पैसे असतात. पिशवीमध्ये बॉम्ब कुठून येणार? नाही असू शकतो. काही बोलताय ते. नका उगाच, काय उगाच गडबड करू नका. बॉम्ब आणा. बॉम्ब आणा. बॉम्ब नाही, आंब आहे, आंब आंब आहे, आंब. अरे हा आंबे आहे. आंबे आंबे आंब आहे. आमचीच पिशवी आहे, आंबे आमचे आहेत. माझी पिशवी आहे. नाही लक्षात नव्हतं. माझी पिशवी आहे. माझ्या पायानं पुढे सरकली तिकडे. माझी मग आता मी कोखरतोय. कोणाची पिशवी आहे, कोणाची? ताने मला सांगा लागला तुम्ही. कुणाची पिशवी म्हणतोय? नाही आंबा म्हणल्यावर माझी पिशवी, माझी पिशवी. तुला विचारलं मग ही पिशवी कोणाची म्हणून? तुमका विचारलं नाही ना हो पिशवी कोणाची? मेंदू काय घरी ठेवून आलात? असं काय बोलायचं ना, आपली पिशवी हा म्हणून असं काय करतो तुम्ही? काय इकडे आहो. नाही नाही, अहो, इकडे या, गंमत सांगतो. काय आजारी असत हे यांका आजार झालो पिशवायझर नावाचो. पिशवायझर हो, पिशवायझर. असा आजार असतो? तुमका सांगतोय या आजारात ना माणसात कळणार नाही पिशवी कोणत्या रंगाची हा, खय ठेवली हा, पिशवीच्या आतमध्ये काय विसरून जाता माणूस. हो की नाही? हो हो बोला. हो हो की नाही? बघितला आजारी आहो. आंबे सासूनी दिले होत माझ्या. तुम्ही काय लगेच विश्वास ठेवताय त्यांच्यावर? हो दादांनू, गांडवा गांडवीची दुनिया आहे. तुमची पिशवी आहे. हा म्हणजे माझी पिशवी आहे. थांबा एक मिनिट. किती आंबा आहे त्याच्यात? 7 आंबे आहेत. किती? 12 होत. 12 24 आहेत. बघितलं का आता? बघितलं का? किती आहे? किती आहे? 32 आहेत. 2 12 24 8. काय चाललंय? खोटं बोलताय? थांबा. काय लावलंय? काय झालं? काय लावलं? 24 आणि 32 आणि आमकण ढमकन नुसता दांगडो. ही पिशवी माझी, यातले आंबे बी माझे. खोटं बोलताय? माझे आंबे आहेत. माझी पिशवी आहे आंब्याची. या पिशवीतले आंबे तुमचे आहेत? सांगा कसे आहेत? बरे आहेत. हा पॅरालिसिस झाला होता त्यांना, हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि परत आले आता बरे होऊन. तब्येत नाही विचारत आहे. दिसायला कसे आहेत ते आंबे? हिरवे पिवळे. असं का? मग का निळा आंबा असतो? एवढा मोठा विनोद नाही येतो ना. कच्चा आंबा असला तर तो हिरवा असतो आणि पिकलेला असला तर पिवळा असतो. तसा नाही हो दादा. पिशवायझर झाला ना त्यांका विसरू होता. आंबा खायचा आजार झालेला आहे तुम्हाला, बाकी काही नाहीये. पिशवी माझी. ओ कंडक्टर साहेब, एक नंबरचा चाटंबाज जोडपं आहे. हो दादा नु आता जास्तीचा बोलता तुम्ही. खोटं बोलताय ते. ही माझी पिशवी आहे, खरंच सांगतो. तर डोकंच फोडीन मी. कबरा मग आता विचारत होतो, ए बाबा ही पिशवी घे तिकडं, ही घे तिकडं, माझी नाही म्हणला ना. नाही तेव्हा काय ना, तेव्हा मला झोप लागली होती. हा त्याचं काय, तुम्ही जेव्हा विचारलं ना मला वाटलं दुसऱ्या पिशवीबद्दल विचारताय. डोळा लागला होता ना, डोळा उडून बघतो तर काय यांच्या डोळा माझ्या पिशवीवर. वारे वा. बरं ही पिशवी बी उडीत दलिंदर सरकत सरकत इकडे येऊन गेली. माझी पिशवी आहे, माझे आंबे. माझी पिशवी ती. काय माझी पिशवी? तुझं गाव कुठलं रे? धुळ्याचे आहे मी. धुळ्याचा? हो. मग ह्या पिशवीत तर भुईमुग पाहिजेत. आंबा कुठून आले? हा त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे मला माहिती आहे तुमच्याकडे भुईमुग पिकतो. आंबा कुठे पिकतात तुमच्याकडे? अरे आमच्याकडे पण आंबे असतात, आमराई असते आमच्याकडे बी. ए मला अक्कल शिकवू नको. माझी पिशवी आहे, माझे आंबे. खरंच सांगतो. काय सोक्ष मोक्ष मी लायतोय. माका सांग कोणी दिले? काही बोलतो. काय करतोस? ते रत्नागिरीचा माझा मित्र आहे, त्याने गिफ्ट म्हणून दिले. मित्राचं नाव सांग. जस काय तुम्ही त्याला ओळखता? ओळखतो म्हणजे? अरे अख्खं रत्नागिरी मी ओळखतो. कोणाच्या दारात झाड आहे, कोणाचा आंबा आहे, फणस आहे, सगळं मला माहिती आहे. भलता जहागीरदारचा पोटचाच आहे तू. विचारून राहिला मी काय बांध दिले का तुला उत्तर द्यायला? तुम्ही नीट बोला ना. तुम्ही डायरेक्ट शिवा घालून राहिले. माझी पिशवी आहे. कंडक्टर हो, अरे तुम्ही पटकन गाडी काढा हो, नाही तर एकमेकांचा मर्डर करतील त्या आंब्यासाठी. अरे पण कसं काढणार? अरे कसं काढणार? अरे तुम्ही पटकन गाडी काढा हो, नाही तर एकमेकांचा मर्डर करतील त्या आंब्यासाठी. अरे तुम्ही पटकन गाडी काढा हो, नाही तर एकमेकांचा मर्डर करतील त्या आंब्यासाठी.
तीन मार लोक येत आहेत कळलं का नाही हा. ते ह्याचा निकाल लागल्याशिवाय कसं काढणार गाडी मी फायनल विचारतोय हे आंब्याची पिशवी कोणाची आहे माझी आहे. अरे आता चढलास ना गाडीत आजूबाजूचा अंदाज तरी घे लगेच म्हणशील माझी पिशवी माझीच पिशवी आहे. गाबास काय पिशवीत? गाबास पिशवी गाप नाही तर इकडंच मारीन पंच मारा 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 त्याच्या जिभेला पंच मारा लय वटावटा करायला लागला तो घुसल्या बरोबर ती पिशवी माझी आहे आणि त्याच्यात आंब्याचे घड आहेत घड आहे हा ए काय कुठलं गाव आहे तुमचं जळगाव अरे मग किळेच घड असतात आंब्याचे घड असतात का एक गाबास काय बोलायचं नाही ऐका की कंडक्टर मला काय वाटतंय माहितीये का विषय लय किचकट होतोय मला बी तसंच वाटतं एक सगळ्यात एक समजूतदारपणा म्हणून आपलं मी बोलतो ही मला देऊन टाका आंबा आपला विषय कट करा काय कोण तू सासूबाईंनी दिले होत बा कवा एक मिनिट तुम्ही आता असं ऐकणार नाही ही डायरेक्ट डेपोतच नेऊन एक मिनिट अरे चिठ्ठी लिवली सगळे लिवले ह्याच्यामध्ये द्या इकडे स्किट आटोपशीर करायचे काय काय लिहिलेलं काय काय हो पिशवीतले आंबे तुमचे माझेच असं नाही तुमचे नाव काय मिया शिवाली. मिया कसा शिवाली असेल मिया वेगळा आणि शिवाली वेगळी ना याची कॉमेडी आंब्यासाठी पिलू काय रे खरंय खरंय मिया 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 माझं मी शिवाली असं म्हणतात असं बोलायला सांगा काय ना बोलतोय हो दादानू मी शिवाली माझो घोष रमेश. या चिठ्ठीप्रमाणे आहे ना जिला आंबे दिलेत ना तिचे नाव आहे सुगंधा आणि जो घेऊन चाललाय ना त्याचे नाव आहे जनार्दन. मी तसं सुगंधा. हा आता तर शिवाली नाव सांगितलं कसं सांगू दादानू ता माका बाहेरात लाडाने ना सुगंधा म्हणतो. तुम्ही एकदा सुगंधा बोला सुगंधा सुगंधा बघितला काय खोटारडी आहे. आणि जनार्दन होय ते माझं घो जनार्दन जनार्दन हो हो बोला ना हो. अरे काय बोलायला सांगताय त्यांना या स्किटचा लेखक येतो पण एका वाक्याची जबाबदारी घेतली नाही त्याने. एका लेखकाची अशी लाईव्ह आत्महत्या पहिल्यांदा पाहतोय मी. अरे ते तुम्हाला साळसू तोंड करून आलाय तो वरून. अरे तुम्ही काल गप्पा मारताय पण हा मी जनार्दन आहे माझ्या बायकोचं नाव सुगंधा आहे ती पिशवी माझी. दुनियेत काय तुमच्याच बायकोचं नाव सुगंधा हा नाही तर काय घबरा मी सुगंध आहे. अरे का मी इंदुरी आलाय का तुमचा काय बाप्यागत बाप्या काय म्हणते सुगंध नाव आहे म्हणून. नाही नाही अरे मी त्या नमनात स्त्री भूमिका करतो ना त्या स्त्रीचं नाव सुगंध आहे. आणि जनार्दन मीच आहे चल जनार्दन पिशवी घेऊन चल. झालं गाडी थांबली बाबा त्या आंब्याची पिशवी विसरून गेलो होतो मी. द्या इकडे. तुझी कशी कशी माझी नाव आहे चिठी आहे त्याच्यात. चिठी हा कुठे इकडे आई बघा इकडे ठीक आहे. का ती सुगंधा माझी बायको आणि मी जनार्दन आहे. आधार कार्ड दाखव. आधार कार्ड हो का इकडे बघा हो का हो का हो का हा जनार्दन हा ऐका ना द्या इकडे. आणि हो का बायकोचं सुद्धा इकडे सुगंधा नाव. चिठी घेऊन जा. धन्यवाद बरं झालं रे बाबा. गाडी सोडा लवकर. हा चला थांबून तुमचं आधार कार्ड दाखवा. सुगंध आहे ना तुमचं ना. मी नाही बाई मी सुगंध नाही. ए जनार्दन तुझ्या बायकोचा आधार कार्ड दाखव. नाही मला डायबिटीस आहे मला आंबे चालतच नाही. सुगंधा आय कार्ड आधार कार्ड तरी. ओ दादानू माका मळमळता उठवू नका माका. बरं बरं बरं. अरे ही पिशवी कुणाची आहे. माझी आम्ही कन्व्हिन्स झालो आंब्यासाठी एवढी भांडणं होऊ शकतात. मजा आली. हा सर रसिक प्रसाद दा छान पायरी पायरीनी चढत गेला परफॉर्मन्स. मजा आली. कॅरेक्टर्स छान होती विषय छान होता त्यातला मुद्दा फार छान होता आणि आंब्यासाठी लोक एवढे हापापलेले असतातच प्रश्नच नाही. मजा आली. तर मंडळी असेच
वेगवेगळ्या धाटणीचे नवनवीन विषय घेऊन येऊ, पण पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.